प्रश्न 1. भारतामध्ये 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री सूर्योदय योजनाचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय अ. शेती सिंचन. पर्याय बी. घरगुती सौरऊर्जा निर्मिती. पर्याय सी. औद्योगिक वीज पुरवठा. पर्याय डी. विद्युत वाहन प्रोत्साहन. योग्य उत्तर आहे पर्याय बी. घरगुती सौरऊर्जा निर्मिती. प्रश्न 2. 2023 मध्ये भारताचे नवीन संसद भवन कोणत्या वर्षाच्या लोकशाही घटनेशी संबंधित थीमवर आधारित आहे? पर्याय अ. 1947. पर्याय बी. 1950. पर्याय सी. 1971. पर्याय डी. 1991. योग्य उत्तर आहे पर्याय बी. 1950. प्रश्न 3. शिखर परिषद 2023 चे अधिकृत घोषवाक्य काय होते? पर्याय अ. वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. पर्याय बी. वसुधाइवा कुटुंबकम. पर्याय सी. ग्लोबल युनिटी फॉर ग्रोथ. पर्याय डी. टुगेदर फॉर डेव्हलपमेंट. योग्य उत्तर आहे पर्याय बी. वसुधाइवा कुटुंबकम. प्रश्न 4. 2024 मध्ये भारताने यशस्वीपणे चाचणी केलेले अग्निप्राईम हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? पर्याय अ. क्रूझ. पर्याय बी. आंतरखंडीय. पर्याय सी. मध्यम पल्ल्याचे. पर्याय डी. लघु पल्ल्याचे. योग्य उत्तर आहे पर्याय सी. मध्यम पल्ल्याचे. प्रश्न 5. महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केलेली शिंदे-फडणवीस रोजगार योजना कोणत्या घटकाशी संबंधित आहे? पर्याय अ. स्वयंरोजगार. पर्याय बी. औद्योगिक गुंतवणूक. पर्याय सी. कृषी कर्जमाफी. पर्याय डी. शासकीय भरती. योग्य उत्तर आहे पर्याय अ. स्वयंरोजगार. प्रश्न 6. भारताचा पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर झाला? पर्याय अ. महाराष्ट्र. पर्याय बी. गुजरात. पर्याय सी. तामिळनाडू. पर्याय डी. कर्नाटक. योग्य उत्तर आहे पर्याय बी. गुजरात. प्रश्न 7. 2024 मध्ये भारताने सुरू केलेली पीएमए बस सेवा योजना कशासाठी आहे? पर्याय अ. रेल्वे सेवा. पर्याय बी. विद्युत बस वाहतूक. पर्याय सी. ग्रामीण रस्ते. पर्याय डी. मेट्रो विस्तार. योग्य उत्तर आहे पर्याय बी. विद्युत बस वाहतूक. प्रश्न 8. 2023 मध्ये चंद्रयान-3 मोहिमेचा मुख्य उद्देश काय होता? पर्याय अ. चंद्राची कक्षा बदलणे. पर्याय बी. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग. पर्याय सी. नमुने पृथ्वीवर आणणे. पर्याय डी. मानवरहित कक्षीय उड्डाण. योग्य उत्तर आहे पर्याय बी. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग. प्रश्न 9. भारतामध्ये 2024 पासून लागू करण्यात आलेली नवीन फौजदारी संहिता कोणत्या कायद्याची जागा घेते? पर्याय अ. पर्याय बी. पर्याय सी. एव्हिडन्स ऍक्ट. पर्याय डी. सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय अ. प्रश्न 10. 2023 मध्ये भारताचा पहिला डिजिटल जनगणना उपक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय अ. लोकसंख्या. पर्याय बी. कृषी. पर्याय सी. शिक्षण. पर्याय डी. आरोग्य. योग्य उत्तर आहे पर्याय अ. लोकसंख्या. प्रश्न 11.
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना मुख्यतः कोणासाठी सुरू करण्यात आली? पर्याय अ महिला, पर्याय बी शेतकरी, पर्याय सी विद्यार्थी, पर्याय डी ज्येष्ठ नागरिक. योग्य उत्तर आहे पर्याय अ महिला. प्रश्न 12. 2024 मध्ये ब्रिक्समध्ये नवीन सदस्य म्हणून कोणत्या देशाचा समावेश झाला? पर्याय अ सौदी अरेबिया, पर्याय बी तुर्की, पर्याय सी व्हिएतनाम, पर्याय डी मेक्सिको. योग्य उत्तर आहे पर्याय अ सौदी अरेबिया. प्रश्न 13. भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन मिशन कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे? पर्याय अ ऊर्जा मंत्रालय, पर्याय बी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, पर्याय सी पर्यावरण मंत्रालय, पर्याय डी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय. योग्य उत्तर आहे पर्याय बी नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय. प्रश्न 14. 2023 मध्ये जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारत कोणत्या स्थानावरून सर्वाधिक जलद वाढणारी अर्थव्यवस्था ठरली? पर्याय अ पहिले, पर्याय बी दुसरे, पर्याय सी तिसरे, पर्याय डी चौथे. योग्य उत्तर आहे पर्याय अ पहिले. प्रश्न 15. 2024 मध्ये भारताचा पहिला आई आधारित न्यायालय प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू झाला? पर्याय अ दिल्ली, पर्याय बी तेलंगणा, पर्याय सी केरळ, पर्याय डी महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे पर्याय बी तेलंगणा. प्रश्न 16. 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम कशाशी संबंधित आहे? पर्याय अ महिला आरक्षण, पर्याय बी महिला शिक्षण, पर्याय सी महिला सुरक्षा, पर्याय डी महिला रोजगार. योग्य उत्तर आहे पर्याय अ महिला आरक्षण. प्रश्न 17. भारताचा पहिला कार्बन ट्रेडिंग मार्केट कोणत्या वर्षी सुरू करण्याचा निर्णय झाला? पर्याय अ 2023, पर्याय बी 2024, पर्याय सी 2025, पर्याय डी 2022. योग्य उत्तर आहे पर्याय बी 2024. प्रश्न 18. 2024 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत मित्र शक्ती लष्करी सराव केला? पर्याय अ फ्रान्स, पर्याय बी श्रीलंका, पर्याय सी जपान, पर्याय डी नेपाळ. योग्य उत्तर आहे पर्याय डी नेपाळ. प्रश्न 19. महाराष्ट्रात 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली महाज्योती योजना कोणत्या समाजासाठी आहे? पर्याय अ ओबीसी, पर्याय बी एससी, पर्याय सी सेंट, पर्याय डी सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय अ ओबीसी. प्रश्न 20. 2024 मध्ये भारताचा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल कोणत्या मंचावर गौरवण्यात आला? पर्याय अ IMF, पर्याय बी वर्ल्ड बँक, पर्याय सी UN, पर्याय डी WTO. योग्य उत्तर आहे पर्याय सी UN. प्रश्न 21. 2023 मध्ये भारताने उत्कल दिवस कोणत्या राज्याच्या स्थापनेसाठी साजरा केला? पर्याय अ ओडिशा, पर्याय बी छत्तीसगड, पर्याय सी झारखंड, पर्याय डी तेलंगणा. योग्य उत्तर आहे पर्याय अ ओडिशा. प्रश्न 22.
भारतामध्ये राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरण कोणत्या वर्षी लागू झाले? पर्याय अ 2021, पर्याय बी 2022, पर्याय सी 2023, पर्याय डी 2020. योग्य उत्तर आहे पर्याय बी 2022. प्रश्न 23. 2024 मध्ये भारताचा पहिला अंडरसी केबल लँडिंग स्टेशन कोणत्या राज्यात सुरू झाला? पर्याय अ केरळ, पर्याय बी तामिळनाडू, पर्याय सी गोवा, पर्याय डी महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे पर्याय अ केरळ. प्रश्न 24. 2023 मध्ये राष्ट्रीय ई-विद्या भारती उपक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय अ आरोग्य, पर्याय बी शिक्षण, पर्याय सी कृषी, पर्याय डी प्रशासन. योग्य उत्तर आहे पर्याय बी शिक्षण. प्रश्न 25. भारताचा मिशन दिव्यास्त्र कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय अ अंतराळ, पर्याय बी संरक्षण, पर्याय सी डिजिटल, पर्याय डी आरोग्य. योग्य उत्तर आहे पर्याय बी संरक्षण. प्रश्न 26. 2024 मध्ये RBI ने कोणत्या डिजिटल चलनाचा पायलट प्रकल्प सुरू ठेवला? पर्याय अ बिटकॉइन, पर्याय बी ई-रुपी, पर्याय सी डिजिटल रुपया, पर्याय डी कौन. योग्य उत्तर आहे पर्याय सी डिजिटल रुपया. प्रश्न 27. महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय अ 2022, पर्याय बी 2023, पर्याय सी 2024, पर्याय डी 2021. योग्य उत्तर आहे पर्याय बी 2023. प्रश्न 28. 2023 मध्ये भारताचा पहिला स्पेस स्टार्टअप पार्क कुठे सुरू झाला? पर्याय अ बेंगळुरू, पर्याय बी हैदराबाद, पर्याय सी अहमदाबाद, पर्याय डी श्रीहरिकोटा. योग्य उत्तर आहे पर्याय अ बेंगळुरू. प्रश्न 29. भारतामध्ये राष्ट्रीय जलजीवन मिशनचे लक्ष्य कोणते आहे? पर्याय अ सर्व शहरांना पाणी, पर्याय बी सर्व गावांना नळाद्वारे पाणी, पर्याय सी सिंचन वाढ, पर्याय डी जलविद्युत. योग्य उत्तर आहे पर्याय बी सर्व गावांना नळाद्वारे पाणी. प्रश्न 30. 2024 मध्ये वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये भारताचा क्रमांक कोणता होता? पर्याय अ 112, पर्याय बी 126, पर्याय सी 134, पर्याय डी 140. योग्य उत्तर आहे पर्याय सी 134. प्रश्न 31. भारताचा मिशन लाईफ कशाशी संबंधित आहे? पर्याय अ आरोग्य, पर्याय बी पर्यावरणपूरक जीवनशैली, पर्याय सी डिजिटल शिक्षण, पर्याय डी महिला सशक्तीकरण. योग्य उत्तर आहे पर्याय बी पर्यावरणपूरक जीवनशैली. प्रश्न 32. 2023 मध्ये राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिले जातात? पर्याय अ गृह मंत्रालय, पर्याय बी इलेक्ट्रॉनिक्स व इट मंत्रालय, पर्याय सी वित्त मंत्रालय, पर्याय डी कार्मिक मंत्रालय. योग्य उत्तर आहे
पर्याय बी इलेक्ट्रॉनिक्स व इट मंत्रालय। प्रश्न 33, भारताचा पहिला हायड्रोजन इंधन ट्रेन प्रकल्प कोणत्या राज्यात राबविला जात आहे? पर्याय अ हरियाणा, पर्याय बी उत्तर प्रदेश, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी पंजाब। योग्य उत्तर आहे पर्याय अ हरियाणा। प्रश्न 34, 2024 मध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कोणता होता? पर्याय अ 40, पर्याय बी 45, पर्याय सी 48, पर्याय डी 50। योग्य उत्तर आहे पर्याय सी 48। प्रश्न 35, महाराष्ट्र शासनाची शासन आपल्या दारी मोहीम कशासाठी आहे? पर्याय अ आरोग्य सेवा, पर्याय बी थेट शासकीय सेवा, पर्याय सी कर्ज वाटप, पर्याय डी शिक्षण प्रवेश। योग्य उत्तर आहे पर्याय बी थेट शासकीय सेवा। प्रश्न 36, 2023 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत उडान अभ्यास संरक्षण करार केला? पर्याय अ फ्रान्स, पर्याय बी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, पर्याय सी रशिया, पर्याय डी इस्रायल। योग्य उत्तर आहे पर्याय बी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। प्रश्न 37, भारताचा पीएम विश्वकर्मा योजना कोणत्या घटकासाठी आहे? पर्याय अ स्टार्टअप, पर्याय बी कारागीर व हस्तकला, पर्याय सी शेतकरी, पर्याय डी विद्यार्थी। योग्य उत्तर आहे पर्याय बी कारागीर व हस्तकला। प्रश्न 38, 2024 मध्ये भारताचा पहिला ग्रीन पोर्ट कोणता घोषित झाला? पर्याय अ मुंद्रा, पर्याय बी कोचीन, पर्याय सी कांडला, पर्याय डी विशाखापट्टणम। योग्य उत्तर आहे पर्याय बी कोचीन। प्रश्न 39, 2023 मध्ये राष्ट्रीय ई पासपोर्ट सेवा कुठून सुरू झाली? पर्याय अ दिल्ली, पर्याय बी नागपूर, पर्याय सी जयपूर, पर्याय डी कोची। योग्य उत्तर आहे पर्याय डी कोची। प्रश्न 40, भारताचा ड्रोन दीदी उपक्रम कोणासाठी आहे? पर्याय अ महिला स्वयं सहायता गट, पर्याय बी शेतकरी, पर्याय सी विद्यार्थी, पर्याय डी पोलीस। योग्य उत्तर आहे पर्याय अ महिला स्वयं सहायता गट। प्रश्न 41, 2024 मध्ये भारताने कोणत्या देशासोबत गंगा-वोल्गा संवाद पुनरुज्जीवित केला? पर्याय अ रशिया, पर्याय बी जर्मनी, पर्याय सी फ्रान्स, पर्याय डी जपान। योग्य उत्तर आहे पर्याय अ रशिया। प्रश्न 42, भारतामध्ये राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता मिशन कोणत्या वर्षी मंजूर झाले? पर्याय अ 2022, पर्याय बी 2023, पर्याय सी 2024, पर्याय डी 2021। योग्य उत्तर आहे पर्याय सी 2024। प्रश्न 43, 2023 मध्ये महाराष्ट्रातील कोणते शहर स्टार्टअप हब म्हणून घोषित झाले? पर्याय अ पुणे, पर्याय बी नागपूर, पर्याय सी औरंगाबाद, पर्याय डी नाशिक। योग्य उत्तर आहे पर्याय अ पुणे। प्रश्न 44,
भारताचा पीएम गतिशक्ती योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय अ सामाजिक सुरक्षा, पर्याय बी पायाभूत सुविधा, पर्याय सी आरोग्य, पर्याय डी शिक्षण. योग्य उत्तर आहे पर्याय बी पायाभूत सुविधा. प्रश्न 45. 2024 मध्ये भारताचा पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता घोषित झाला? पर्याय अ किंदौर, पर्याय बी सुरत, पर्याय सी वायनाड, पर्याय डी पणजी. योग्य उत्तर आहे पर्याय सी वायनाड. प्रश्न 46. 2023 मध्ये भारताने डिजिटल इंडिया उपक्रमाला किती वर्षे पूर्ण केली? पर्याय अ 8, पर्याय बी 9, पर्याय सी 10, पर्याय डी 11. योग्य उत्तर आहे पर्याय सी 10. प्रश्न 47. भारताचा मिशन अमृत सरोवर कशाशी संबंधित आहे? पर्याय अ पाणी साठवण, पर्याय बी नदी स्वच्छता, पर्याय सी जलविद्युत, पर्याय डी सिंचन कालवे. योग्य उत्तर आहे पर्याय अ पाणी साठवण. प्रश्न 48. 2024 मध्ये भारताचा पहिला आई विद्यापीठ कोणत्या राज्यात जाहीर झाला? पर्याय अ तेलंगणा, पर्याय बी कर्नाटक, पर्याय सी महाराष्ट्र, पर्याय डी उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय अ तेलंगणा. प्रश्न 49. 2023 मध्ये राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या टप्प्यात प्रवेशले? पर्याय अ दुसरा, पर्याय बी तिसरा, पर्याय सी चौथा, पर्याय डी पहिला. योग्य उत्तर आहे पर्याय बी तिसरा. प्रश्न 50. भारताचा वन नेशन वन रेशन कार्ड उपक्रम कशासाठी आहे? पर्याय अ शिक्षण, पर्याय बी अन्न सुरक्षा, पर्याय सी आरोग्य, पर्याय डी निवास. योग्य उत्तर आहे पर्याय बी अन्न सुरक्षा.